राहता येथे श्री गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री नवनाथ महाराज पारायण सोहळा दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत नवनाथ नगर येथे संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही परमपूज्य वैकुंठवासी तात्याभाऊ भक्त मंडळ यांच्या प्रेरणेने गोकुळ अष्टमी निमित्ताने राहता येथे श्री नवनाथ महाराज मंदिर येथे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान पारायण सोहळा आयोजित केला असून सुमारे 121 पारायणकर्ते सकाळी 5 ते 8 या वेळेत पारायण करत आहे. यात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे. तसेच 16 ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण नितीन महाराज देशमुख सुगावकर यांचे जाहीर हरिकीर्तन होऊन तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी राहता शहरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तात्याभाऊ भगत मंडळाने केले आहे. NS न्यूज राहताकरिता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता. सालाबादप्रमाणे गोकुळ अष्टमी निमित्त श्री नवनाथ पारायण सोहळा परमपूज्य वैकुंठवासी तात्याभाऊ भगत गाडेकर यांच्या प्रेरणेने व यांच्या इच्छेनुसार अनेक वर्षापासून येथे संपन्न होत आहे. नवनाथ मंदिरामध्ये नवनाथ पारायण सोहळा पहाटे 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत गोकुळ अष्टमीपर्यंत संपन्न होतो. गोपाळकाल्याच्या दिवशी पारायणाची समाप्ती होऊन या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्री नवनाथ पारायणासाठी एकूण 121 लोक बसलेले आहेत.